नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना आनंदी जीवन जगता आलेच पाहिजे. खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाचे जीवन जगायला नक्कीच आवडते. पण खरंच आपण विचार केला की आपल्याला रोज आनंदी जीवन जगायला मिळते का? आजच्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो. कुणालाच कुणासाठी वेळ नाही. थोडं हसावं, बोलावं, बसावं, पण इतका निवांत वेळ कुठला? आपण सर्वच जण कामाच्या ताणतणावात खरा आनंद उपभोगत नाही. खऱ्या अर्थाने आपण जीवन जगतच नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो, पण जर तीच गोष्ट मनाविरुद्ध घडली तर आपल्याला खूप त्रास करून घेतो आपण. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला लावून न घेता त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे. विशेष म्हणजे हा आनंद शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो, पण त्यासाठी आपलं मन, आपलं हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं. मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. नेहमी मन मोकळे केले पाहिजे आणि विशेष म्हणजे आपले मन नेहमी आनंदात ठेवावे. कुणाविषयी मनात अडीरुडी ठेवू नये. कुणाचा राग, द्वेष, मत्सर करू नये. मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची चिंता, विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात. त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही. म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे. चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण चांगला ठेवला पाहिजे. कुणाशी शत्रुत्व, वैर घेऊ नये. कोणाविषयी आकस धरू नये, ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनेल. ज्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी, कारण त्यामुळे आपल्याला जीवनातील आनंद आपला संपून जातो. नेहमी दुसऱ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे. आपण जसे वागू, जसे बोलू, तेच पेरतं आपल्याला मिळतं. त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे. सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवावे. आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. म्हणून लहान लहान गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्या. फार लांबचा विचार करत बसू नये. दररोज प्रसन्न राहावे. उत्साही राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करावा. आरोग्य ही खरी संपत्ती आहे, त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. स्वतःची तुलना कधीही कुणाबरोबर करू नये, कारण त्यामुळे दुःख आपल्याला वाटायला येते. सर्व काही चांगले होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा. किती दुःख संकट आले तरी त्याला हसत हसत सामोरं गेलं पाहिजे. समस्याचे समाधान शोधले पाहिजे. भविष्याचा फार विचार करत बसू नये. नेहमी वर्तमानात जगायला शिकावे. असे नको व्हायला की भविष्याची चिंता करता करता वर्तमानही आपले खराब व्हायचे. त्यामुळे नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा. आनंद नेहमी वाटून घ्या. तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झाले तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल. त्यामुळे निश्चिंत राहावे. एकटेपणापासून दूर राहा. ज्या गोष्टींपासून आनंद मिळेल त्या गोष्टी मनापासून कराव्या. मानसिक दृष्ट्या बळकट व्हा. जीवन ही एक लढाई आहे, त्यामुळे फार काळजी करू नका. नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने राहा. चांगले कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते. आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते. त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. आनंद हा आतून आला पाहिजे. मनाला समाधान मिळते, शरीराला सुख मिळते, तसे आत्म्याला आनंद मिळतो. त्यामुळे मनात कोणताच अविचार नसावा. हवे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावे. निसर्गही आपल्याला बरेच काही शिकवून जातो. मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद.
या दृष्टीने आपल्याला पाहता आले पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार केला की नैराश्य येतं. त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात, त्यामुळे प्रकृती बिघडते. म्हणून नकारात्मकता पुसून उमेदीने आनंदाने जगले पाहिजे. हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेलं आपल्यासाठी एक गिफ्ट आहे. ते कंटाळवाणे न जाता उत्साहाने, प्रेमाने, आनंदाने गेले पाहिजे. देण्याघेण्यातून उत्साह, प्रेम फुलवता आले पाहिजे. संवादातून आनंद देणे म्हणजे जीवन. सुख, दुःख, अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करण्यासाठी परिस्थितीत आनंद राहिला पाहिजे. मनासारखे काम करणे म्हणजे आनंद. सुंदर, छान वातावरण निर्माण केले पाहिजे. मनासारखे काम करणे म्हणजेच आनंद. फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारावं, त्यात समाधानी राहावं म्हणजेच आनंद. आवडीनुसार वेळ घालवावा म्हणजे आनंद. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो. स्वतःसाठी आनंदी राहून इतरांनाही आनंद आपण देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांना आनंदी जीवन आपल्याला जगता आले पाहिजे. तरी ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली? माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.